स्थितीमध्ये ते 2% आरक्षण राहिलेलं नाही, सगळं संपुष्टात आलं. अर्थ उदारीकरणारा, जागतिकीकरणारा, खाजगीकरण ते आरक्षण संपलेलं आहे. आणि जसं भाजपचं सरकार आलं, नरेंद्र मोदीचं पंतप्रधान झाल्यापासून तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे सरकार महाराष्ट्रात आणि देशात आल्यामुळे तर आरक्षण नावाचा विषयच राहिला नाही. सामाजिक प्रगती असेल हे केवळ आरक्षणामुळे नाही तर ते बौद्ध धम्माच्या संस्कारामुळे झाली, हे बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजा या ठिकाणी ज्या वेळेला स्पर्शाचा विटाळ मानला जात होता, तो माणसं आज बौद्ध समाज आज लोकशाही भारताचा आरसा आहे. मला एक सांगा, एक बौद्धाचा माणूस घ्या, मी म्हणजे अभिमान म्हणून सांगत नाही किंवा फार मोठं हे करतोय, वास्तव म्हणून सांगतो, एक कोणत्याही आंबेडकर चळवळीत बौद्ध धम्मामध्ये कोणता एक साधा एक उपासक बौद्ध धम्माचं अनुपालन करणारा एक माणूस हा बौद्धेतर इतर बहुजनातली 1000 माणसाला भारी असतो. याचं कारण ती बौद्ध धम्मामुळे. मराठा आरक्षणाविषयीला की आंतरवाली ते मुंबई गेले, आंतरवाली ते मुंबईला जाण्यापेक्षा आंतरवाली ते नागपूर हा मराठा धम्म रॅली निघली असती. आणि नागपूरच्या क्रांती आणि पवित्र धम्मभूमीवर जर मराठा समाज बौद्ध धम्म स्वीकारून घर वापसी करणार एवढी जर जरांगे पाटलांनी घोषणा केली का नाही, भाजपचं महाराष्ट्रातील आणि केंद्रातलं सरकार सुद्धा दंडवत घालत जरांगे पाटलाच्या आंतरवालीत जाऊन आरक्षण देते. मुळेच आमच्या समाजाचा विकास होईल हा जो भ्रम आहे, हा आरक्षण नसेल तर आमचा विकासच होणार, ही डोक्यातनं काढलं पाहिजे. ते सर्व SC ST ST OBC NT VGNT आरक्षणा नावाखाली एकमेकाच्या बाह्या सारूंची एकमेका भांडणं करून ते प्रस्थापित लाभ द्यायला लागले. देवेंद्र फडणवीस आनंद वाटतात, कशी भांडणं लावली ती आरक्षणा नावाखाली, मराठ्यात भांडणं लावले ती, OBCत भांडणं लावले ते, त्यांनी त्यांचे दलाल पैदा करून सोडलेत, कुळकळ वाचाळवीर सोडलेत ना रोज. पण बौद्ध मातंगामध्ये सगळीच लावली ती आरक्षणामुळे. इथल्या ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववाले आणि RSS वाल्यांनी जातीत भांडणं लावले. आरक्षण हा जातीत भांडणं लावण्याचा विषय नसून जाती अंताचं तत्वज्ञान आहे, हो लोकप्रतिनिधीचा विषय आहे, जाती अंत तत्व नाही. म्हणून आरक्षणाला बौद्ध धम्माची जोड असल्याशिवाय, आरक्षणाला बौद्ध धम्माच्या संस्काराची जोड असल्याशिवाय त्या माणसाची, त्या जातीच्या, समाजाची प्रगतीच होणार नाही. आणि बौद्ध मराठा समाजा पूर्वीचा बौद्ध राम हैदराकालीन सगळे OBC त्यात, आणि OBCच्या मंडल आयोगाचा आम्हाला काय फायदा नव्हता, त्याला बौद्ध समाजाला, आंबेडकर समाजाला स्वतःची घरदार जळून OBCच्या आरक्षणासाठी लढायला लागली. आणि OBC वाली कधीच आंबेडकरवादी राजकारणाला OBCने कधी साथ दिली नाही. लक्षात, आंबेडकरवादी पक्षाला कधी मतदान केलंय? न्याय हक्क लढायचं आलं का आमच्याकडे संकट आलं, आणि मतदान करताना भाजपकडे. ही OBCची बेमानीमुळे OBCचा हाल आहे. आणि ही बेमानी OBCच्या स्वतःला OBCचे नेते समजणार नेत्याच्या दलाल आणि बेमानीगिरीमुळे आणि बाजोरपणामुळे OBCचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे. त्याच्यावर मी अधिक भाष्य न करता आपला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आहे, आपण त्याच्यावर एकच सांगतो की त्याचा राग कशाला, त्याचा राग मारू नका, निषेध बी करू नका. साधं गणित आहे की आम्ही जातीवादी पक्षाचे आहोत हे सुप्रिया सुळेने सिद्ध केले, पुरावा दिला. याच्यापेक्षा काय, सुप्रिया सुळे आम्ही जातीवादी आहोत हे सिद्ध केले. अरे आरक्षण हा म्हणजे श्रीमंतीमुळं गरिबीमुळे जात नाही आली, जातीमुळे गरिबी आली, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे बोललेलं आहे की आम्ही किती जातीवादी आहोत, आम्ही आरक्षणाच्या विरोधी आहोत, हे दाखवून दिलं. त्याच्यावर मला अशी अधिक भाष्य करणार. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आज आपल्या सोबत माननीय प्रबुद्धजी साठे आहेत. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की चलो बुद्ध की ओर या खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये, या संकल्पनेमध्ये त्यांचं खूप मोठं कार्य आहे. आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की जो 17वा धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला, त्या 17वा जो धम्मचक्र परिवर्तन दिवस आलेला आहे, त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की या धम्मामुळे जी काय प्रगती झालेली आहे, त्या प्रगतीमुळे काय सांगाल. लोकांना असं वाटतं की जी काय बौद्धांची प्रगती झालेली आहे, SC ST यांची जी प्रगती झालेली आहे ती आरक्षणामुळे झालेली आहे. त्यांचे विचार नेमके काय आहेत, आणि बाबासाहेबांनी जो धम्म दिला त्यानंतर जे महार बौद्ध झाले,
त्या बौद्धांची सध्याची स्थिती काय आहे 70 वर्षामध्ये, कशा प्रकारे ते समाजामध्ये वावरत आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जय भीम साठे साहेब. जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल तुम्ही, हा जो जे बौद्ध आहेत आजचे बौद्ध, त्यांची काय परिस्थिती आहे, कशामुळे आहे, काय वाटतं तुम्हाला? प्रथमतः आपल्या मी आज सम्यक क्रांती न्यूज चॅनेलवरती बऱ्याच दिवसातून आलेलो आहे. त्याच्यामुळे सम्यक क्रांती न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व दर्शकाचं मी स्वागत करतो मनपूर्वक. सर्व धम्मबांधवाचं मी स्वागत करतो. हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब, जरी मी जास्त वेळ माझ्या काही कारणामुळे या चॅनलवरती मला यायला जास्त दिवस लागले, तरी सुद्धा आपल्या चॅनलचे चव्हाण साहेब आणि सम्यक क्रांती न्यूज चॅनलचे सर्व दर्शक बांधवाचं, धम्मबांधवांचं मी मनपूर्वक स्वागत, अभिनंदन करतोय. आणि हा चॅनल सर्वांपर्यंत जावा अशा प्रकारचं मी नम्र विनंती आणि आव्हान करतोय. आणि सर्वप्रथम तुम्हाला धम्मचक्र, उद्या येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मी मंगलमय शुभेच्छा सर्व भारतीयांना, बौद्ध उपासकांनाच, बौद्ध बांधवांना बरोबरच सर्वच भारतीयांना मी मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर आपला प्रश्न असा होता की बौद्धांची आजची प्रगती, बौद्धांची जी काय आज थोडीफार जी प्रगती दिसते आहे, त्या प्रगती केवळ आरक्षणानं, शिक्षणामुळे झालेला का, असा प्रश्न असेल तर मी सुरुवातीला म्हणतो की प्रगतीची व्याख्या काय नक्की, की आर्थिक प्रगती. मग शिक्षणातून आरक्षणामुळं 2% समाजातील कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही जातीतील 2% लोकांचाच फायदा होतो, 100% नाही. आरक्षणामुळे काय होतं, फक्त 2% लोकांचा. फार महत्वाचा मुद्दा आहे. 2% आताच्या परिस्थितीमध्ये ते 2% आरक्षण राहिलेलं नाही, सगळं संपुष्टात आलं. अर्थ उदारीकरणारा, जागतिकीकरणारा, खाजगीकरण, ते आरक्षण संपलेलं आहे. आणि जसं भाजपचं सरकार आलं, नरेंद्र मोदीचं पंतप्रधान झाल्यापासून तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे सरकार महाराष्ट्रात आणि देशात आल्यामुळे तर आरक्षण नावाचा विषयच राहिला नाही हो. आणि हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून तर आरक्षणाच्या नावावर भांडण लावले त्यांनी जातीत. आरक्षण हा संपुष्टात आलेला विषय आहे. आणि आरक्षणामुळे सर्व 100% समाजाचा नाही फायदा होत. आणि आरक्षण काय गरिबी हटायचा प्रोग्राम ना, आरक्षणामुळे 2% लोकांचं प्रतिनिधित्व होतं, पण तोही आता संपलेला आहे. आणि म्हणून आरक्षण 100% लोकांचा जर सर्वांगीण विकास, परिवर्तन आणि प्रगती करायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय अजिबात नाही. मग ती प्रगती वैचारिक प्रगती. आरक्षण संपलंय म्हणते, पण मराठा आरक्षण मागत आहेत, त्यांना आरक्षण पाहिजे आहे. मग आरक्षण संपलं कसं म्हणतात? तुमच्या चॅनलवरती बोललोय ना, मराठा आरक्षणाची मागणी म्हणजे भाकरी नसणाऱ्या टोपलीसाठी मागणी आहे, भांडण आहे. हे आता किती दिवस सांगायचं, ज्या टोपलीत भाकरीच नाही त्या हो, ती टोपली मिळावती. आता टोपली मिळाली, चला टोपली आता मिळाली. शासनानं JR वर आरक्षण नसतं, JRच्या टोपलं दिलं तुमच्या हातात, त्याच्यात भाकरी नाही त्या ना, वाढणार काय माझ्या मराठा बांधवांना? टोपलं रिकामी घेऊन फिरणार का? ओबीसी मराठा यांची जी भांडण, आरक्षणाला भांडण लावण्याचा विषय नाही. तर बौद्ध समाजाची जी प्रगती झाली ती केवळ शिक्षणामुळे नाही झाली, केवळ आरक्षणामुळे नाही झाली, तर बौद्ध धर्माच्या संस्कारामुळे झाली. हे बौद्धेतर मातंग, चर्मकार, ओबीसी, भटका, विमुक्त आणि मराठा समाजानं सुद्धा समजून घेणं गरजेचं, हे फार महत्वाचं आहे. बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली आहे, सर्वांगीण प्रगती, मग ती मानसिक प्रगती असेल, वैचारिक प्रगती असेल, आर्थिक प्रगती असेल आणि शैक्षणिक प्रगती असेल, सामाजिक प्रगती असेल, हे केवळ आरक्षणामुळे नाही तर ते बौद्ध धर्माच्या संस्कारामुळे झाली. हे बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजा या ठिकाणी ज्या वेळेला परशाचा विटाळ मानला जात होता, तो माणसं आज, बौद्ध समाज आज लोकशाही भारताचा आरसा आहे. मला एक सांगा, एक बौद्धाचा माणूस घ्या, मी म्हणजे अभिमान म्हणून सांगत नाही किंवा फार मोठं हे करतोय, वास्तव म्हणून सांगतो, एक कोणत्याही आंबेडकर चळवळीत बौद्ध धम्मामध्ये कोणता एक साधा एक उपासक बौद्ध धम्माचं अनुपालन करणारा एक माणूस, हा बौद्धेतर इतर बहुजनातली 1000 माणसाला भारी असतो. याचं कारण ती बौद्ध धम्मामुळे, लक्षात, याचं कारण बौद्ध धम्मामुळे त्याची ती झालेलं आहे. आज बघा, ब्राह्मणवाद्याच्या, हिंदुत्वाच्या आड झालेल्या मनोवाद्यांना भाजप बरोबर टक्कर देणारा एकच समाज म्हणजे बौद्ध समाज. बौद्धेतर मातंग, चर्मकार, ओबीसी आणि धनगर, माळी आणि मराठा बांधवांना हाय का तेवढी पावर, हाय का ती अक्कल ब्राह्मणवाद्या संग टक्कर देण्याची, हाय का ताकद? गुलाम आहेत ते अजूनही. परंतु बौद्ध समाज
एक दोनच समाज आहे ह्या देशामध्ये आहे की जो एकमेकांत एक क्रांतिवादी आणि प्रतिक्रांतिवादी जेव्हा ब्राह्मणीजन आणि बुद्धिझम याच्यामध्येच क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई हा क्रांतीचा इतिहास आहे या देशाचा. आणि ब्राह्मणीझमच्या विरोधात लढण्याची वैचारिक मानसिक आणि सर्वांगीण ताकद एकच समाज रोखू शकतो, तो म्हणजे बौद्ध समाज. बौद्ध समाज आणि ब्राह्मण समाज यांच्यामध्येच क्रांती प्रतिक्रांतीचं युद्ध आहे. हो, ब्राह्मणीझम विरुद्ध मराठा लढत नाही, तर ब्राह्मणीझमचाच गुलाम आहे तो. ब्राह्मणीजन विरुद्ध मातंग लढत नाही, चर्मकार लढत नाही, ओबीसी लढत नाही, पण ब्राह्मणीजमचा तो गुलाम आहे. ब्राह्मणीजमच्या गुलामीच्या विरोधात लढण्याचं एकच समर्थ ताकद बौद्ध समाज. ते आरक्षणामुळे नाही ताकद आली. बौद्ध समाजाकडे ही जी ब्राह्मणवाद्यांचं काय गोडबंगल आहे, देव धर्म जातीचं काय गोडबंगल आहे, हे जे बौद्ध समाजाला समजलंय आणि ते प्रबोधन करतात, ती केवळ आरक्षणाला शिक्षणामुळे नाही तर बौद्ध धम्मामुळे आहे. म्हणून बौद्ध समाज हा बहुजन समाजाचं मार्गदर्शन करण्याची समर्थ ताकद बौद्ध समाजाकडे आहे. एकदा आंबेडकरवादी चळवळीला, एकदा बौद्ध समाजाच्या नेतृत्वाखाली राजकारण करा ना यशस्वी. लोकशाहीची अक्कल आणि संविधानाची अक्कल आणि नेतृत्व करण्याची क्षमता आज बौद्ध समाजामध्येच आहे. कारण बौद्ध समाज हा बुद्धांना धम्माचं अनुपालन करतो, तो धम्मामुळे करतो. त्यामुळे धम्मामुळं बौद्ध समाजाची प्रगती झाली आणि त्याचा आदर्श सर्व बहुजन समाजानं घ्यावा. बौद्ध धम्मामुळेच तुमची प्रगती होईल. मला असं वाटतं मागाशी आरक्षणाची, तुम्ही मराठा आरक्षणाविषयीला, की आंतरवाली ते मुंबई गेले, आंतरवाली ते मुंबईला जाण्यापेक्षा आंतरवाली ते नागपूर हा मराठा धम्म रॅली निघली असती आणि नागपूरच्या क्रांती आणि पवित्र धम्मभूमीवर जर मराठा समाज बौद्ध धम्म स्वीकारून घर वापसी करणार एवढी जर जरांगे पाटलांनी घोषणा केली का नाही, भाजपचं महाराष्ट्रातील आणि केंद्रातलं सरकार सुद्धा दंडवत घालत जरांगे पाटलाच्या आंतरवालीत जाऊन आरक्षण देते, एवढी ताकद आहे. आणि त्यामुळे आरक्षण हा लोक प्रतिनिधी म्हणताय की जरांगे पाटलांनी नागपूरला दीक्षाभूमीला जाऊन धम्माची घोषणा करावी किंवा धम्म स्वीकारावा, पण ते साधं बाबासाहेबांचा फोटो, शाहू महाराजांचा फोटो किंवा महात्मा फुलेंचा फोटो, या ज्या महापुरुषांनी हा भारत घडवला, महाराष्ट्र नाही तर भारत घडवला, त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावायला तयार नाही. परंतु गणपतीचा फोटो लावून तिथं आरती करण्यात आली. मग ते तुम्हाला वाटतं का ते दीक्षाभूमीला जातील? एक कसं आहे की आता मी सांगतोय की बाबा त्याने वैचारिक जागृती आणि मानसिक परिवर्तन आणखी झालं नाही, अजून विचाराची परिवर्तन आणखी जसं बौद्ध समाज झाली तशी मराठा समाज आमचा थोरला भाव आहे. अजून ती वैचारिक जागृती बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजच आणखी त्यांना कळली नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर कळले असते तर शिवाजी महाराजांच्या शेजारी गणपती बसवला असता का? साधं सोपं गणित आहे. ही काय मराठा समाजावर टीका किंवा जरांगे पाटला टीका नाही. एक आहे, जरांगे पाटलाच मला कौतुक वाटतं. तसा नेता आडाने असला तरी चालेल, पण तो प्रामाणिक असावा. या मुद्द्यानुसार जरांगे पाटील मी योग्यच आहे. परंतु काय की आणखी त्यांना सांगण्याची गरज आहे. त्यांचा दोष नाही. त्यांना जे गायडन्स करतात महाराष्ट्र, हे मार्गदर्शन कुठेतरी कमी पडतात किंवा ते सांगतच नाहीत. बाबा शिवाजी महाराजाच्या शेजारी गणपती, काल्पनिक गणपती ठेवू नये, शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हे सांगायला पाहिजे ना महाराष्ट्रात. महात्मा फुले यांनी सुरू केलेली शिवाजी जयंती बंद पाडण्याकरता टिळकाने हा काल्पनिक गणपती, ढेरपोट्या गणपती समोर पुढे आणला. 10 दिवसाचा गणपती हा इतिहास. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व शिवजयंतीच्या माध्यमातून मराठा सहित बहुजन समाजाचं प्रबोधन होऊ नये म्हणून गणपती पुढे आणलेला, हे जरांगे पाटलाला सांगायला पाहिजे. त्यांचा दोष नाही. आणि त्यामुळे गणपती, शिवाजी महाराजांच्या शेजारी गणपती आणला हा म्हणजेच अजून मराठा समाजाचं प्रबोधन नाही, मानसिक प्रबोधन नाही. आरक्षण घेऊन सुद्धा तुम्ही जर गणपतीला पूजत असाल, आरक्षण घेऊन सुद्धा हिंदू धर्म व्यवस्थेच्या, ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे जर तुम्ही गुलामीत असाल तर कोण मराठ्यांची कधीच प्रगती होणार नाही. एवढंच काय, आरक्षण घेणारे SC ST OBC NT VJNT भटका ते आरक्षणाचे लाभार्थी आहे. आरक्षण घेऊन सुद्धा तुम्ही ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे, हिंदू धर्म व्यवस्थेचे, देव धर्म आणि जातीचे जर तुम्ही मानसिक गुलाम असेल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. अरे बौद्धांची जी प्रगती झालेली आहे का नाही, ही देव धर्म जातीची मानसिकता सोडल्यामुळे झाले हो. केवळ आरक्षणानं साहेब झाला, अधिकारी झाला म्हणून नाही. ते बहुजन मानसिक प्रगती झाला, त्याच्यामुळे सर्व त्यांची सर्वांगीणची प्रगती झाली ती त्याच्यामुळे झालेली आहे.
आणि हे सर्व बहुजन समाजानं समजावून घेणं गरजेचं आहे. आणि मग मराठा बांधवांच्या बाबा ते तुमचा केवळ आणखी एक सांगतो, आरक्षणामुळेच आमच्या समाजाचा विकास होईल हा जो भ्रम आहे, हा आरक्षण नसेल तर आमचा विकासच होणार नाही, डोक्यातनं काढलं पाहिजे. ते सर्व SC ST ST OBC NT VGNT आरक्षणा नावाखाली एकमेकाच्या बाह्या सारून जे एकमेका भांडणं करून ते प्रस्थापित लाभ द्यायला लागले. देवेंद्र फडणवीस आनंद वाटतात कशी भांडणं लावली ती, आरक्षणा नावाखाली मराठ्यात भांडणं लावले ती, OBCत भांडणं लावले ते, त्यांनी त्यांचे दलाल पैदा करून सोडलेत, कुळकळ वाचाळवीर सोडलेत ना रोज. पण बौद्ध मातंगामध्ये सगळीच लावली ती. आरक्षणामध्ये ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववाले आणि RSS वाल्यांनी जातीत भांडणं लावले. आरक्षण हा जातीत भांडणं लावण्याचा विषय नसून जाती अंताचं तत्वज्ञान आहे, हो लोकप्रतिनिधीचा विषय आहे, जाती अंतात तत्व नाही. म्हणून आरक्षणाला बौद्ध धर्माची जोड असल्याशिवाय, आरक्षणाला बौद्ध धर्माच्या संस्काराची जोड असल्याशिवाय त्या माणसाची, त्या जातीच्या, समाजाची प्रगतीच होणार नाही. आणि बौद्ध मराठा आमचा पूर्वीचा बौद्ध बांधवच आहे. गेल्या वर्षी राहुल गांधी अमेरिकेला गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं की आरक्षण संपलं पाहिजे. आणि त्यावेळेस पण भारतामध्ये खूप गदारोळ झाला. आत्ता सुप्रियाताई सुळे ज्या वक्ता म्हणवतात स्वतःला आणि संसदपटू म्हणवतात, त्यांनी सुद्धा असं वक्तव्य केलं की आरक्षण हे आर्थिक बाबीवर असलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर गेल्या वर्षी जसं राहुल गांधींनी स्वतःच्या आकल्याचे तारे तोडले, तसंच या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी पण तो प्रकार करायचा प्रयत्न केला. त्यावर काय प्रतिक्रिया आहे आपली? कसं जर आरक्षणाची 100% प्रामाणिक अंमलबजावणी ही काँग्रेसनं कधीच केली नाही, त्याच्यामुळे हे आज दिवस आलेत. आणि भाजप तर आरक्षणाच्या बाजूने कधीच नव्हता, कारण भाजप स्वतःला ओबीसी आमचा DNA म्हणतो, बरोबर आहे. पण भाजपचं मंडल आयोगाच्या विरोधात भाजपनंच राम मंदिराचा मुद्दा मिटवला. म्हणजे ओबीसीच्या हातात मंडलच्या ऐवजी राम मंदिराचं कुमंडल दिलं, कुमंडल. आणि आज भाजपच्या ओबीसीचे नेते म्हणून स्वतः रामयात्रा काढली, रामयात्रा काढली, सगळे ओबीसी त्यात. आणि ओबीसीच्या मंडल आयोगासारखा आम्हाला काय फायदा नव्हता, त्याला बौद्ध समाजाला, आंबेडकर समाजाला स्वतःची घरदार जळून ओबीसीच्या आरक्षणासाठी लढायला लागली. आणि ओबीसी वाली कधीच आंबेडकरवादी राजकारणाला ओबीसीने कधीच साथ दिली नाही. लक्षात, आंबेडकरवादी पक्षाला कधी मतदान केलंय? न्याय हक्क लढायचं आलं का आमच्याकडे संकट आलं, आणि मतदान करताना भाजपकडे. ही ओबीसीची बेमानीमुळे ओबीसीचा हाल आहे. आणि ही बेमानी ओबीसीच्या स्वतःला ओबीसीचे नेते समजणार नेत्याच्या दलाल आणि बेमानीगिरीमुळे आणि बाजारपणामुळे ओबीसीचं वाटोळ व्हायला लागलेलं आहे. आणि दुसरं असं की राहुल गांधी ते म्हणलं की हे सांगतो ना, अंमलबजावणीच केली नाही. आणि नंतरचा असा मुद्दा आहे की बाबा तो परत काय म्हणलं तुम्ही, सुप्रिया सुळे यांनी आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं, त्याच्यावर मी अधिक भाष्य न करता आपला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आहे, आपण त्याच्यावर एकच सांगतो की त्याचा राग कशाला, त्याचा राग मारू नका, निषेध बी करू नका. साधं गणित आहे की आम्ही जातीवादी पक्षाचे आहोत, हे सुप्रिया सुळेने सिद्ध केले, पुरावा दिला. याच्यापेक्षा काय, सुप्रिया सुळे आम्ही जातीवादी आहोत हे सिद्ध केले. अरे आरक्षण हा म्हणजे श्रीमंतीमुळं गरिबीमुळे जात नाही आली, जातीमुळे गरिबी आलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे बोललेलं आहे की आम्ही किती जातीवादी आहोत, आम्ही आरक्षणाच्या विरोधी आहोत, हे दाखवून दिलं. त्याच्यावर मला अशी अधिक भाष्य करणार नाही. आणि पुढचा प्रश्न आहे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं मी म्हणले की आपण बाबा हा बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत असताना सारा भारत बौद्धमय करू हे बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करण्याकरता आम्ही बहुजन समाजापर्यंत किती बौद्ध धम्म घेऊन गेलो आणि यावेळेला जायचं का नाही. आम्ही बौद्धेतर बहुजन समाजाला आमचे 6743 जातीला बौद्ध धम्मी करण्याचा संकल्प करणं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणं, लक्षात घ्या. आणि या अनुषंगाने आम्ही विचार करणार का, या अनुषंगाने आम्ही संकल्पना करणार का, या अनुषंगाने आमच्याकडे काय रणनीती असणार का. 6743 जर आमचे पूर्वीचे बौद्ध धम्म बांधवच आहे, बौद्ध आहे, तो हिंदू नावाच्या मानसिक गुलाम झालेला आहे. तो
म्हणून आमचं धम्मचक्र प्रवर्तन करत असताना या देशातील 6743 जाती, SC ST OBC मायनॉरिटी आणि मराठा बांधवासहित हे आमचे मूळचे बौद्धच आहेत. त्या सर्वांना बौद्ध धम्मी करणं आणि त्या दिशेनं वाटचाल करणं हे करण्याचं काम ऐतिहासिक आणि नैतिक हे बौद्ध बांधवावरती, आंबेडकरी समाजावरती येतं आणि हे त्या दिशेनं आम्ही करावं, त्या संकल्पना. आज बघा आम्ही पराभूत एक आहे की लोक त्या आंबेडकर चळवळीचं राजकारण आहे, आंबेडकर चळवळीमध्ये काय अपेक्षित असं राजकीय यश नाही, याच्यावर निराश होण्याची हीच नाही, विषयच नाही, तो समस्या प्रश्नच नाही. लक्षात घ्या. वामनदादा कर्णक म्हणतात जरी नसेल कोणीच तुम्हाला तर एकटाच बुद्ध तारेल तुम्हाला. जोपर्यंत तुमच्या डोक्यात बुद्ध आणि धम्म आहे तोपर्यंत RSS वाल्यांच्या हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादाच्या बापाची सुद्धा तुम्हाला पराभूत करण्याची ताकद असणार नाही. लक्षात. आमच्याकडे बुद्ध, आम्ही प्रबुद्धसाठी बुद्ध घेऊन निघू. बुद्ध ही माझ्या लढण्याची उमेद आहे. तुम्हाला बाटलं असं काहीतरी बोललं मला आता ते माझं ते मध्येच मध्ये बौद्ध धम्म घेऊन प्रबुद्धसाठी बाटलेला आहे. मी बाटलेला नाही, हिंदू धर्म व्यवस्थेचा विटाळाने बाटल्यातून मी बाहेर पडलो, मी बुद्ध झालो, मी शुद्ध झालो. आणि जे हिंदू धर्मात आहे ना ते बाटलेले आहेत हो. त्यांचा तुम्ही देवळात गेला, परवा घटना गेली मातंग समाजाचा एक मुलगी नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील शिरूर मधील एक मातंग समाजातील एक व्यक्ती त्याची मुलगी त्या मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर तेथील जातीवाद्यांनी त्यांना बंद केलं. म्हणजे मातंग म्हणून तुम्ही देवळात गेला म्हणून तुमचा विटाळ मानला गेला, म्हणजे तुम्ही बाटलाय. अजून तुमचा बाट हिंदू धर्मात मानला जातो, तुमचा विटाळ हिंदू धर्मात मानतो. आणि विटाळ मी नाकारला, ही बाट मी नाकारले, मी हिंदू धर्म व्यवस्था नाकारली, मी बौद्ध झालो, मी शुद्ध झालो, बुद्ध झालो. मी कसं, तुम्ही बाटलेला आहे. जे मला म्हणतात ना ते बाटलेला आहे, त्यांचा बाट आणखी निघाला नाही. त्यातून त्यांनी बाहेर पडावं. आणि मी तर प्रबुद्ध झालेलो आहे. आणि मग आता मातंगालाच नाही तर साऱ्या महाराष्ट्र बौद्धमय करण्यासाठी निघालेला आहे. हा संकल्प एक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बौद्ध आरक्षण मागणारे जे लाभार्थी आहेत का नाही, आरक्षण मागणारे जे आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत त्यांनी आता आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी बनावं. आणि आरक्षणाचे लाभार्थी ही सत्ताधारी बनल्याशिवाय आरक्षणाची 100% अंमलबजावणी कधीच होणार नाही. लक्षात घ्या. आणि मराठा समाजानं सुद्धा मागायच किती. जरांगे पाटलांनी आता आरक्षण मागणारे उपोषण करते न बघता आरक्षण देणारे सत्ताधारी बनावं. मराठा समाजाला, गरीब मराठ्यांना सत्ताधारी आम्ही सोबत आहोत. गरीब मराठा असेल, गरीब ओबीसी असेल, गरीब धनगर असेल, गरीब भटका विमुक्त असेल, विस्थापित गरीब लोकांना हाताशी धरून सत्ता हाती घेऊन आणि काय मराठ्यांचं कल्याण करायचं करूया ना. मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी आरक्षण असेल तर आरक्षण मिळून सुद्धा त्याच्या SCचं जाणक्या अंमलबजावणी नाही. महाराष्ट्रात जवळजवळ 3-3.5 लाख कोटा शिल्लक आहे SCचा, त्याची अंमलबजावणी नाही. उद्या मराठा आरक्षण मिळाले, अंमलबजावणी कशी करायची. जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मागणी बरोबरच आरक्षण मागणी करणारी अंमलबजावणी करणारे सुद्धा बनावं तर तुमचा विकास व्हायचा आहे. आणि मग हे काय की SC ST OBC मराठा हे सगळे बौद्ध धम्मी करूया, बौद्ध धम्मी होऊया. हिंदू म्हणून तुम्ही आरक्षण असलं तरी तुमचा विकास कधी होणार. स्वतःला जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणताय मग 100% जर तुम्हाला आरक्षण मिळालं कुठल्याही जातीला, हिंदू जोपर्यंत हिंदू धर्मात आहे, तुम्ही स्वतःला जोपर्यंत हिंदू म्हणताय आणि तुम्हाला 100% जर सरकारला आरक्षण दिलं तर तुमचा 2% सुद्धा लेकरा बाळाचा फायदा होणार नाही. तुम्ही सर्वांनी बौद्ध धम्मी व्हा आणि सत्ता हातात घ्या. आणि आरक्षणाची 50%ची जी मर्यादेची बाबासाहेबांनी घटनेत नाही दिली हे समज आहे, जे मध्यंतरी 1990-91 दरम्यान चाललंय ते घटनेत पुन्हा ब्राह्मणवाद्यांनी 50% मर्यादेची आत टाकलेली आहे. ते सत्ता हातात घ्या, घटना दुरुस्ती करा आणि ते 50%चे आरक्षण वाढवा आणि 90% करूया, 97% करूया. सगळ्या मराठा ओबीसीचे, धनगराचे, SC ST OBCचं, मातंगाच्या लेकरा बाळाचं कल्याण करूया ना. आणि आपणच देऊया 3.5%, ब्राह्मणाला 3.5% आरक्षण आपणच देऊया न मागता. 10% दिलंय की आज. आणि मला वाटतं जरांगे पाटलांनी आंतरवाली ते मुंबईला जाण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसना मोर्चा घेऊन येऊ द्या ना जरांगे पाटलाकडे घरी, ब्राह्मणाला आरक्षण द्या. हे बी एकदा होऊया ना. याला म्हणतात क्रांती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, याच्यावर उपाय दिलाय बाबासाहेब आरक्षण देताना. आरक्षण बाबासाहेब म्हणले की 5 ऑगस्ट 1956 बाबासाहेब म्हणले की आमच्यामध्ये जे महार मांग चामार असा जे भेद आहे SC मध्ये,
हा जातीभेद आहे, हा जातीभेद नष्ट करून साऱ्यांना बौद्ध धर्मी करूया आणि या सर्वांच्या ताकदीवरती राजकीय सत्ता घेऊया आणि आपल्या अन्यायाच्या विरोधात लढूया, न्याय मिळवा एका बाजूनं, आणि दुसऱ्या बाजूनं इतर बौद्ध तर ओबीसी मराठा यांना बौद्ध धर्मात आणूया आणि आपण या देशाचे शासनकर्ते जमात बनूया. हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे, हे बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणावर चर्चा करता, बाबासाहेब नाव दिलं, बाबासाहेब दिलेल्या बौद्ध धर्मावर नाही तुम्ही करतात. तुम्ही जोपर्यंत तुम्ही जातीच्या मानसिक गुलामीत आहे, धर्माच्या मानसिक गुलामीत आहे आणि देवदेवतांच्या मानसिक गुलामीत आहे, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण असून सुद्धा प्रगती तुमची होणार नाही. बौद्ध बांधवाची जी प्रगती झालेली आहे, आंबेडकरी समाजाची प्रगती झालेली आहे, ही केवळ शिक्षणामुळे नाही, केवळ आरक्षणामुळे नाही, तर बौद्ध धर्माच्या विचार आणि संस्कारामुळे झालेले आहे. कारण देव धर्म आणि जातीची मानसिकता, अनिष्ट रूढी परंपरा त्यांनी नाकारलेल्या आहे. संविधानाची आणि लोकशाहीची अक्कल असणारा या देशातला राष्ट्राचा प्रमुख जनाधार जर कोणता असेल तर तो बौद्ध समाज आहे. आणि तो कशामुळे तयार झाला असेल तर तो बौद्ध धर्माच्या विचारामुळे, अनुपालनामुळे, स्वीकारण्यामुळे आणि संस्कारामुळे झाला. हे करलंय, हे आहे. तर या बाबतीत प्रबुद्ध साठे सरांनी अतिशय प्रखरतेने आणि बेंबीच्या देठापासून या बाबतीत प्रतिक्रिया दिलेली आहे. बौद्धांची जी काही प्रगती झालेली आहे, IAS ऑफिसर झाले, मंत्री झाले, त्याबरोबर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्टाचे जज झाले, अशा प्रकारे जी बौद्धांची प्रगती झालेली आहे. प्राचार्य झाले, डॉक्टर झाले, विदेशात गेले अनेक बौद्ध. आणखी एक तुम्हाला सांगितले, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आता घटस्थापना झाली काल, नवरात्र होत आहे, 9 दिवस बाया आता 9 साड्या नेसणार. जिजाऊची जयंतीला तेव्हा साडी जिजाऊंच्या मुळे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेमुळं, राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर मुळे, रमामाता रमाई आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला साडी नेसायला आली, यांच्यामुळे आपल्या जीवनात प्रगती आली. त्यांच्या घटच त्यांची पूजा, त्या खऱ्या देवीची पूजा नाही करत, त्या खऱ्या देवीला नाही म्हणत पडत. आज घटस्थापना झाली, नवरात्र उत्सव, बाया चपल्या करणार नाही त्या, ही करणार नाही त्या. पण एक तुमच्यासाठी उदाहरण सांगतो बौद्ध धर्माविषयी संदर्भात, की एक देवदाशी डोक्यावर जग असायचा, घरामध्ये घटस्थापना करायची, 9 दिवस उपास करायची, पायात चप्पल मागत नाही ते, आणि डोक्यावर जग घेऊन पायी तुळजापूरला जायची. तिला सारेच लोक काय म्हणायचे, तिला बाई तुझ्या वाकड्या नजरेने तुझ्याकडे पाहायचे. देवाच्या देवदाशीकडे वाकड्या नजरेने लोक पाहतात, तर तिथं देवीला राग येत नाही. माझ्या भक्ताकडे तुम्ही वासनेनं पाहता, देवदाशी मुरळीकडे तुम्ही माझ्या वासनेनं पाहता, तरी देवाला जाग येत नाही. तरी ते देवाला, तरी तुम्ही त्या देवाला जाग येत नाही. तर एक कवी म्हणतो, एक कवी असं म्हणतो, जनतेनं उठावं, हात इज्जतीला घालावा, काळ्या नजरेनं त्यानं परडीत जोगावा वाढावा. काय कवी काय म्हणतो, जनतेनं, देवदाशीची व्यथा आहे, हो मुरळीची व्यथा आहे. जोग्या दर घटस्थापना करून पायी तुळजापूरला जाणारे, नवरात्र उत्सव करणारे देवदाशी असतात ना, तिचं काय व्यथा आहे, जनतेनं उठावं, हात इज्जतीला घालावा, काळ्या नजरेनं त्यानं परडीत जोगावा वाढावा. अरे ते देवदाशीला कळलं, तिनं जग फेकून दिला, देवारा फेकून दिला, पायी तुळजापूरला जाणं बंद केलं. आज घटस्थापना म्हणून तुमच्या चॅनेलला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं हे सांगणं गरजेचं आहे. तर ती देवदाशी नागपूरला गेली, देवदाशी नागपूरला जग फेकून दिला, देवारा फेकून दिला, नागपूरला गेली आणि त्या देवदाशीनं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तिला लिहिता वाचता येत नव्हतं. तिनं बाबासाहेबांची धम्माच्या विचाराची, तिनं बाबासाहेबांच्या विचाराची तिथली पुस्तकाचं वजन डोक्यावर घेतलं. आयुष्यभर देवीचा जग डोक्यावर वापरलं. तिला बाईपणाच्या नजरेनंच, वासनेनंच लोकांना बघितलं. पण नागपूरला जाऊन त्यानं बुद्धाला शरण गेली, बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि डोक्यावर ती बाबासाहेबांच्या धम्माच्या विचाराची पुस्तकं गटोडं घेऊन ती जात असताना त्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरचे बौद्ध बांधव होते, त्या देवदाशीचे बौद्ध धर्माचे उपासक बनणाऱ्या त्या महिलेकडे बघून जय भीम ताई म्हणायचे, जय भीम ताई म्हणायचे. तर समोरच्यानं अनेक बौद्ध बांधव जय भीम ताई म्हणून म्हणत असताना तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आलावत होते. ती म्हणाली, अरे देवीचा जग मी डोक्यावर वावरला तर मला बाईच म्हटलं लोकांनी,
मला वाईट नजरेनं पाहिलं, पण मी आज बाबासाहेबांना शरण गेले, मी बुद्धाला शरण गेले, बुद्धाच्या धम्माच्या डोक्यावरची पुस्तकाचं गटोड घेऊन मी आज ताई झाली. मी बाईची ताई झाली ती धम्माच्या संस्कारामुळे. आज मला आयुष्यात कुणीच ताई म्हणून हाक मारलं नाही, कुणीच मला ताई म्हटलं नाही, पण पुस्तकाचं गटुड, बौद्ध धम्माच्या पुस्तकाचं, बाबासाहेबांच्या पुस्तकाचं गटुड डोक्यावर घेतल्यानंतर त्या बाईची, देवदाशीची मी बौद्ध बांधवाची ताई झाली. हा सन्मान मला बौद्ध धर्माच्या विचारामुळे झाला. म्हणून मी म्हणतो की बाबा, या देशाला भगवान बुद्धाच्या विचाराची, धम्माची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या विचारावर इथलं राज्य शासन करते असावे, लोकशाही असावी, तर ह्या देशाला सम्राट अशोकाच्या सुवर्णयुग पुन्हा प्राप्त होईल. म्हणून बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे. ते राष्ट्रीय कार्य धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं व्हावं. धम्मचक्र प्रवर्तन हा केवळ बौद्धांचा सण नाही, बौद्धांचा दिन नाही, धम्मचक्र प्रवर्तन दिन या देशाचा राष्ट्रीय दिन व्हावा, तरच भारत खऱ्या अर्थानं महासत्ता बनेल. तर अशा प्रकारे अतिशय ज्वलंत प्रखरतेने आणि सडेतोडपणे या ठिकाणी माननीय प्रबोधजी साठे यांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी जबरदस्त असे उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. मी आपणा सर्वांना विनंती करतो की प्रबोधजी साठे यांनी जे विचार मांडले त्याला आपला कमेंटच्या माध्यमातून नक्की प्रतिसाद द्या. आपले या अनुषंगाने आणखी काय प्रश्न असतील ते प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारा. त्याचबरोबर आपण कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून आपण कमेंट करत आहेत ते सुद्धा लिहायला विसरू नका. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण जे धम्म बांधव आहोत त्यांची एकजुटी आणि एक मोठा संघ होणे फार गरजेचं आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब होणे म्हणजे तुम्ही आमचे धम्म बांधव होणे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही नुसते सबस्क्रायबर नाही आहे तर आमचे धम्म बांधव आहात असं या ठिकाणी नमूद करतो. आणि चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीचा शेअर करा हे पुन्हा पुन्हा सांगतो. आणि आपले विचार प्रबोधजी साठेपर्यंत पोहोचवायचे असेल तर कमेंट, प्रबोधजी साठे आपले प्रत्येक कमेंट वाचणारे, प्रत्येक कमेंटला उत्तरं देणारे. त्यामुळं तुमच्या कमेंट साध्यासुद्या नाही आहेत, चांगल्या कमेंट विचारा. जय भीम लिहा, जय संविधान लिहा. आणि या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सम्यक क्रांती चॅनल नागपूरहून आपणाला जे काही नागपूरच्या घडामोडी आहेत, तिथला जो सोहळा आहे, तिथला जो उत्सव आहे, तिथले जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. जय भीम.